तर आता बातमी आहे शिंदे नाईकांमधील वादाची। शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी गणेश नाईकांवर केलेल्या टीकेच्या नाईकांचे समर्थक राहुल शिंदेंनी समाचार घेतलाय। स्वीकृत नगरसेवक पद मिळावं म्हणून शिंदेंना खुश करण्यासाठी शीतल म्हात्रेंची नाईकांवर टीका आहे असं राहुल शिंदेंनी म्हटलंय। तर विजय चौगुलेंवरही त्यांनी निशाणा साधला आहेत। त्यांनी काल उत्तर दिलं। त्याला सोशल मीडियामध्ये आपण बघितलं असाल, ताईंना अनेक नेटकरांनी काय उत्तर दिलंय म्हणून। ताईंची किती वर्ष राजकारणात झाली हे माहिती नाही, त्याच्यापेक्षा 50-60 वर्ष नाईक साहेबांची झाली आहे। त्यामुळे कुठेतरी आज मला वाटतं मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या गटामध्ये एक स्वीकृत नगरसेवक पद येते। त्यामुळे ताईंचा कदाचित स्वीकृत नगरसेवक पद घेण्यासाठी शिंदे साहेबांना खुश करण्यासाठी ती स्टेटमेंट असेल। या कंटेनर बाबांना एवढी खालची परिस्थिती आली आहे की स्वतःच्या मुलाला हे नाव देऊ शकत नाहीत। यांनी सिद्ध करावं की शुभम चौगुले जो आहे तो माझा मुलगा आहे म्हणून। 18 ऑगस्ट 2025 ही तारीख सांगतो। ते जर प्रकरण बाहेर काढलं, मग तुम्ही काय जनतेला उत्तर द्याल ना, ते तुम्ही तुमचं ठरवा। तुमचे हात स्वतःच्या दगडाखाली काय ते बघा। राजकारणात कधी पर्सनलवर जायचं नसतं। ते पर्सनलवर गेले म्हणून आज आम्हाला पर्सनलवर यायला लागतंय। शिंदे साहेबांना पण विनंती आहे, पर्सनलवर जर असंच बोलायला लागले तर याच्यापेक्षा तीव्र शब्दात आम्ही तुमची इज्जत काढू। मुंबईचा महापौर जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच बसणार असं सूत्रांनी म्हटलंय। जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच महापौर निवडला जाणार असं सूत्रांनी सांगितलं। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मुंबईत महापौर बसणार का असा सवाल जो आहे तो आता उपस्थित आहे।